महानगरपालिकांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये लागण्याची शक्यता। सरकार निवडणुका पुढे ढकलणार नाही, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। मनसेच्या आंदोलनाची आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याची तुलना। दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना मारलं, यांनी भाषा विचारून मारलं, शेलारांचा हल्लाबोल। संयुक्त महाराष्ट्र होता त्यावेळी मुंबई गुजरातची राजधानी होती। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं वादग्रस्त वक्तव्य। शिवसेना नेत्यांच्या विधानांमुळे राज्यभरात संताप। एकनाथ शिंदेंची दाढी अफजल खानाची दाढीबाबतच्या विधानावरून खासदार संजय राऊतांचा घणाघात। एकनाथ शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट। कल्याणमधील मनसैनिकांवर गुन्हा दाखल। आक्षेपार्ह पोस्ट सहन केली जाणार नसल्याचा शिवसेनेचा इशारा। जगात कोणत्याही क्षणी तिसरं युद्ध पेटू शकतं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली भीती। पुण्यात फसवणुकीचा नवा फंडा। डेटिंगसाठी आलेल्या तरुणाची तरुणीकडून फसवणूक, तरुणाकडून वसूल केलं महागड्या दारूचं बिल। तरुणी विरोधात पोलिसात तक्रार। तुफान पावसामुळे नाशिकमधील गोदावरी नदीला पूर। रामकुंड परिसरातील बहुतांश मंदिरं पाण्याखाली। दुतोंडी मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पूजा। तर नाशिकचे उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी।